आपल्या सगळ्यांना कधी ना कधी एक विचित्र, अस्वस्थ करणारी भावना येते. असं वाटतं की आपल्या आजूबाजूला खूप काहीतरी भारी घडतंय आणि आपण ते सगळं गमावतोय. ह्याच भावनेला फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट असं म्हणतात. चला तर मग आज ह्याच भावनेला जरा जवळून समजून घेऊया. ही सिच्युएशन खूप ओळखीशी वाटते, है ना? जर याचं उत्तर हो असेल तर विश्वास ठेवा, असं वाटणारे तुम्ही एकटे नाही. हीच ती भावना आहे जिच्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही अस्वस्थ करणारी भावना नक्की काय आहे ते ओळखू, मग तिची नेमकी व्याख्या काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर यामागे काय सायकॉलॉजी आहे ते बघू. आणि हो, याच्याशी संबंधित काही इतर इंटरेस्टिंग शब्दही आहेत ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग शोधू. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया, ती अस्वस्थ भावना. जर सुरुवातीचा प्रश्न ऐकून तुम्हाला वाटलं असेल की अरे, हे तर माझ्या बाबतीतही घडतं, तर यात काहीच आश्चर्य नाहीये, कारण हा अनुभव आजकाल खूपच कॉमन झाला आहे. आणि याच भावनेला म्हणतात फोमो. ही फक्त एक साधी चिंता नाहीये, तर ती अनेकदा आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेली असते. आणि सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे ना ती अजूनच वाढत जाते. पण फोमो म्हणजे नेमकं काय? म्हणजे या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे? चला, आता आपण त्याची नेमकी व्याख्या काय आहे ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फोमो म्हणजे ही एक सततची भीती की बाकीचे सगळे लोक आपल्यापेक्षा जास्त एन्जॉय करत आहेत, आणि ह्या भावनेमुळे आपल्या मनात तीव्र मत्सर निर्माण होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सवर होतो. पण प्रश्न हा आहे की ही फोमोची भावना येते तरी कुठून? चला, यामागचं मानसशास्त्र थोडं जाणून घेऊया. याचा इतिहास काय आहे आणि आजच्या जगात कोणत्या गोष्टींमुळे ही भावना इतकी वाढली आहे ते पाहू. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की काहीतरी गमावण्याची भीती ही भावना तशी खूप जुनी आहे, कित्येक पिढ्यांपासून चालत आली आहे. पण फोमो हा शब्द मात्र आधुनिक आहे, आणि आजच्या काळात टेक्नॉलॉजीमुळे त्याची तीव्रता अक्षरशः प्रचंड वाढली आहे. खरं तर सोशल मीडिया एक असं व्यासपीठ बनलं आहे जिथे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातले फक्त चांगले क्षण दाखवत असतो, आणि मग आपण आपलं साधं रोजचं आयुष्य त्यांच्या त्या हायलाईट रील्सशी कम्पेअर करतो, आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. सामाजिक दबाव आणि लोक काय म्हणतील या भीतीचं यापेक्षा चांगलं उदाहरण असू शकत नाही, बरोबर? 3 इडियट्समधला हा संवाद आपल्याला आठवण करून देतो की तुलना करण्याची ही सवय आपल्या मनात किती खोलवर रुजलेली आहे. फोमो ही भावना इतके कॉमन झाली आहे की त्यातूनच आपल्या डिजिटल काळातल्या वेगवेगळ्या चिंता व्यक्त करणारे अनेक नवीन शब्द तयार झाले आहेत. चला, त्यांपैकी काही इंटरेस्टिंग शब्द पाहूया. या तक्त्यावरून लक्षात येतं की ही भावना किती गुंतागुंतीची झाली आहे. म्हणजे चुकीचा पर्याय निवडण्याच्या भीतीपासून, म्हणजे फोबो, ते मुद्दामून सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्यातल्या आनंदात, म्हणजे जोमो, अशा अनेक प्रकारच्या भावना आज तयार झाल्या आहेत. ओके, तर आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. फोमोच्या या नकारात्मक प्रभावांवर मात करण्यासाठी काही ठोस उपाय काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. फोमोवर मात करण्यासाठी हे 5 एकदम स्पष्ट आणि सोपे मार्ग आहेत. यातील प्रत्येक मार्ग आपल्याला आपला आनंद आणि आपल्या जीवनावरचं नियंत्रण परत मिळवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो. यातली पहिली आणि सर्वात सोपी पायरी आहे कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजे काय, तर रोज फक्त 5 मिनिटं काढून आपल्याकडे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याचा विचार करणे. जेव्हा आपण आपल्याकडे काय आहे यावर लक्ष देतो, तेव्हा आपल्याकडे काय नाहीये याची चिंता आपोआप कमी होते. ही एक खूपच प्रभावी सवय आहे. गौर गोपाल दास यांचं हे वाक्य डिजिटल डिटॉक्सचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. कधीकधी या ऑनलाईन जगापासून थोडं दूर राहणं हेच आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. ब्रॉनी वेअर नावाच्या एका नर्सने मरणाच्या दारात असलेल्या लोकांवर एक अभ्यास केला. त्यात एक खूप धक्कादायक गोष्ट समोर आली. लोकांना आयुष्याच्या शेवटी सगळ्यात जास्त पश्चाताप या गोष्टीचा होतो की त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगलं नाही. म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपलं आयुष्य इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे की स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी. फोमोच्या या जाळ्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगण्याचा धाडस आपण करणार आहोत का?